बाहेर मिळणारी ही चटपटीत चना डाळ माझ्या लहानपणी ना 1 रुपयाची एक पुडी मिळायची छोटीशी, पण तेव्हा विचार पडायची बनवत कशी असते. मी काय करायची माहिती का, तशीच डाळ तेलामध्ये तळून घ्यायची, पण ती तशी बनायची का नाही. पण आता येते बरं का मला बनवता. मग त्यासाठी काय करायचं माहितीये का, सगळ्यात पहिले तर हरभऱ्याची डाळ घ्यायची, त्याला धुवून आहे ना पाणी टाकून 4-5 तासासाठी भिजून घ्यायचं. नंतर 4-5 तास झाले का एखाद्या चाळीमध्ये त्याला गाळून घ्यायचं, म्हणजे पाणी चाललं जातं त्याचं. आणि नंतर एखाद्या कपड्यावर आहे ना असं चांगलं टाकून पुसून घ्यायचं मस्तपैकी. सगळं त्याचं असं पाणी निघलं पाहिजे, डाळ एकदम अशी सुट्टी सुट्टी झाली पाहिजे बघा, अशी व्हिडिओ मध्ये दिसते त्याप्रमाणे. नंतर काय करायचं, आता गॅस चालू करायचा, कढई ठेवायची, त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि तेल गरम झालं का ही डाळ घ्यायची आणि त्याच्यामध्ये टाकून द्यायची. लय सोपी बरं का ही डाळ बनवायला. फक्त टाकायची, मीडियम हाय गॅसवर याला मस्तपैकी 4 मिनिटांसाठी अशी तळून घ्यायची. मस्त अशी कडक होऊन जाते बघा अशी. आणि जेव्हा तळले का लगेच अशी एकदम म्हणजे असं शांत होऊन जाते तेल, मग समजायचे की तळले. आणि असं त्याला लगेच काढून घ्यायचं, सगळं तेल असं त्याचं निथळून घ्यायचं आणि एखाद्या टिश्यू पेपरवर किंवा पेपरवर टाकून द्यायची. परत दुसरी पण अशी तळून घ्यायची बघा. आता सगळी डाळ तळली का मग काय करायचं, त्याच्यावर टाकायला ना मस्त असा चटपटीत मसाला बनवायचा आहे. तर त्या मसाल्यासाठी काय काय घेणार आहेत बघा. आता इथे सगळ्यात पहिलं घ्यायचं लाल मिरची पावडर थोडीशी घ्यायची, आमचूर पावडर, थोडासा चाट मसाला घ्यायचा आणि काळी मिरची पावडर थोडीशी घ्यायची आणि थोडंसं मीठ घ्यायचं. आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि डाळ कशामध्ये तरी टाकून घ्यायची. आणि आता हा मसाला वरून असा टाकून द्यायचा आणि आता मस्त मिक्स करून घ्यायचं बघा. असला जबरदस्त आपला चना डाळ तयार होतोय ना, काय सांगावं तुम्हाला. असं वाटतच नाही की घरी बनवलेलं आहे, असं वाटतं बाहेरून आणून खातोय की काय. मला एवढा दिवस माहितच नव्हतं, पण मी एकदा बनवलं आणि खूप भारी झालं. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.